हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड। बघा माझ्याकडे एक ब्लाउज पीस नाही म्हणते ना, पडद्याचा एक तुकडा होता आणि या तुकड्याचं मी खूप सुंदर एक पॉकेट तयार करणार आहे। काय झालं होतं की माझ्याकडे ना हा पडदा उरलेला होता आणि या पडद्याचं मी माझ्या फ्रीजसाठी एक कवर बनवलं होतं आणि कवर बनवून थोडं आणि अजून काहीतरी उरलं होतं, त्याच्यामुळे मी मेकअप बॉक्स तयार केला होता माझं सामान ठेवण्यासाठी। तर अजून त्याच्यातला एक हे दोन तुकडे उरले होते। तर काय केलं मी, हे तुकड्यांना खूप दिवसापासून जपून ठेवले होते, काहीतरी बनविल म्हणून। तर आज त्याचा मुहूर्त लागला। तर चला तर बघूया। तर तुम्ही याचं मेजरमेंट दाखवलं होतं मी स्क्रीनवर, तुम्ही बघितलंच असेल। बघा वरती समजा आपण ही चेन जोडली असती तर ही लेस आहे ना त्याच्यामध्ये गेली असती, तर काही चांगलं दिसलं नसतं। म्हणून मी काय केलं की ही वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी ही लेस चेन आपण जोडून घेऊया। परत एक मी कापड घेतलं, या कापडाला सुद्धा इथे शिलाई मारायची आहे। तर बघा इथे शिलाई मारून झाली, नंतर याला पलटे मारून घेऊया आणि टॉप स्टिच करून घेऊया। तर बघा अशा पद्धतीने इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। टॉप स्टिच झाल्यानंतर बघा मी पूर्ण कापडाला सुद्धा इथे शिलाई मारून घेतलेली आहे आणि उरलेली जी खालची चेन लेस होती ना ती लेस मी घेतली आणि ही वरची जी साईड आहे त्या ठिकाणी जोडून घेतलेली आहे। सेम जसंच आपण केलं खालच्या कापडाला सेम तसंच करायचं आहे। चेन घ्यायची आहे, जोडायचं आहे आणि कापड जोडून घ्यायचं आहे। तर बघा आपले ही दोन्हीही पार्ट तयार झालेले आहे। आता काय ही लेस मी लावणार होते पण लेस ना काढतानाच खराब होऊन गेली, तर मी एक साईडलाच लेस आपण जोडूया। त्यानंतर मी रनर ॲड केलेला आहे। रनर ॲड केल्यानंतर ही दुसरी बाजू इथे पलटे मारायची आहे आणि दोन्हीही साईडनी शिलाई मारून घ्यायची आहे। बघा आपली शिलाई मारून झाली आणि थोडंसं जे एक्स्ट्रा होतं मी ते कट करून टाकलं। तर बघून घ्या, कट केल्यानंतर मी याला पलटी मारूया आणि पलटी मारल्यानंतर तुम्ही बघू शकतात की छोटेसे जे दोन तुकडे होते मी फेकून न देता त्याचा इतका सुंदर उपयोग केला। त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर असं मेकअपचं सामान ठेवू शकतात। बघा आपला रफ भागसुद्धा दिसणार नाही, इतकं सुंदर हा आपलं पॉकेट तयार झालेलं होतं। त्याच्यामध्ये तुम्ही मेकअपचं सामान आणि काही पैसे ठेवण्यासाठी सुद्धा हे पॉकेट उपयुक्त येईल, कारण की त्याचा कलर आणि त्याचं शाईन तुम्ही बघू शकतात। एक जुना पुराणा पडद्यापासून आपण बनवलं आहे। तर तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये गव्हाची गोणीसुद्धा होती आणि एक ब्लाऊज पीस होता साधं सिंपलचं आणि गव्हाची गोणी होती। हे मी ना माझ्या फ्रीजला कवर बनवलं होतं, त्याच्यासाठी हे मी कापड घेतलं होतं। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका।